लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नैताळेकरांचे आराध्य दैवत श्री मतोबा महाराज यांच्या मंदिरातून चांदीच्या 3 किलो वजनाच्या 2 मूर्तींची आणि दानपेटींची रात्री 2 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी केली असून या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून जोपर्यंत पोलीस चोरट्यांना शोधून कडक शासन करत नाही तोपर्यंत संपूर्ण नैताळे शहर स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। दरम्यान निफाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चोरीची संपूर्ण माहिती घेतली। तपासाची पुढील कार्यवाही सुरू केली आहे। पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची पुढील दिशा ठरवली जात आहे। लवकरच श्वान पथकाला पाचारण केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे। दरम्यान गेल्या आठवड्यात लासलगाव येथील 4 मंदिरांमध्ये अज्ञात चोरांनी दानपेट्या फोडून बराच ऐवज लुटला। निफाड तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी तपासात सहभाग घेत नसल्याने कोणत्याच गुन्ह्याची उकल होताना दिसून येत नाही। गुन्हा शाखेच्या भरोश्यावर सध्या पोलीस अधिकारी विसंबून आहे असे चित्र दिसत आहे। विविध पोलीस कार्यालयांच्या हद्दीत चोरीचा रेशन तांदूळ तसेच वेगवेगळ्या गुन्हेगारांना पकडण्यात नाशिक जिल्हा ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा यांच्या अधिकारी कार्यालय दिसतात। मात्र पोलिसांनी कोणतीच तपासात मृदुंकी दाखवलेली दिसत नाही। लासलगाव येथील श्री दत्त मंदिरातील चोरीस गेलेल्या चांदीच्या मुकुटाचा शोध देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी लावला आहे। तसेच लासलगाव येथील सुवर्णकारांच्या दुकानातील चोरीचा तपास देखील मालेगाव येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांनी उघडकीस आणला। परंतु स्थानिक पोलीस अधिकारी मात्र चोरीची तक्रार दाखल केल्यानंतर कोणतेच श्रम घेताना दिसत नाही। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी शेखर देसाई, लासलगाव।